माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री ब्रह्म वैवर्त पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 22. प्रथम श्री विष्णूला नमस्कार करून प्रारंभ करते. भाग 54. प्रद्युम्नाची कथा. श्री नारायण सांगू लागले. वसुदेवाच्या आज्ञेप्रमाणे कृष्णाने द्वारकेतील एका श्रेष्ठ स्फटिक भवनात रुक्मिणीला नेले. तेथे रुक्मिणी राहू लागले. शंकराने जाळून टाकलेल्या कामदेव मदनाने शंकराच्या उशापाप्रमाणे रुक्मिणीच्या पोटी जन्म घेतला. हाच प्रद्युम्न होय. प्रद्युम्नाने 100 नावाच्या असुराला ठार करून रतीचा अवतार असलेली मायावती प्राप्त केली. शबरासुराने प्रद्युम्नास तो 7 दिवसाचा असताना पळवले. तो त्याच्याच घरी लहानाचा मोठा झाला. त्यामुळे त्याच्या राक्षसाच्या माया माहीत झाल्या. मायावती त्या शबराची पत्नी होती. तिने त्याला तो मोठा झाला तेव्हा कोण हे सांगितले. नंतर त्याने आपल्याला पळवून आणणाऱ्या त्या असुरांचा वध केला. मायावतीस घेऊन तो परत द्वारकेस आला. रुक्मिणीची आपल्याला मुलाची भेट झाली. तिने प्रद्युम्नाला छातीशी धरले. तो परत आल्यामुळे मोठा स्वस्तेयन नावाचा उत्सव झाला. यानंतर निरनिराळ्या मंगल दिवशी श्रीकृष्णाची 7 लग्न झाली. कालिंदी, सत्यभामा, सत्या, नागनजिती, सती, जांबवती, लक्ष्मणा या त्या 7 पत्नी होय. त्या प्रत्येकीस 10 पुत्र आणि 1 कन्या झाल्या. पुढे कृष्णाने दैत्यामधील श्रेष्ठ राजा नरकासुर यांचा वध केला. त्याचा सेनापती मूर दैत्य यालाही ठार केले. तेथे त्याच्या 16,100 कन्या त्याच्या दृष्टीस पडल्या. त्या सर्वजणी तरुण प्रफुल्लित होत्या. शुभमुहूर्तावर श्रीकृष्णाने त्या सर्वांचे पाणी ग्रहण केले. त्या प्रत्येकीस देखील 10 पुत्र आणि 1 कन्या झाली. एकेका श्रेष्ठ मुनी दुर्वास आपल्या 3 कोटी शिष्यांना घेऊन त्या रम्य द्वारकापुरीस आल्या. तेथे द्वारकेचा राजा उग्रसेन, वसुदेव, नंद, कृष्ण, अक्रूर, उद्धव अशा श्रेष्ठ यादवांनी षोडोपचारे त्यांचे पूजन केले. दुर्वासांनी त्या सर्वांना शुभाशीर्वाद दिले. वसुदेवाच्या कन्येचे दान त्यांनी दुर्वासांना दिले. त्यांना रत्नाने सजवलेला एक उत्तम आश्रमही दिला. तेथे ते राहत असताना त्यांच्या मनात विचार आला की श्रीकृष्ण एवढ्या पत्नीबरोबर कसा राहतो. त्यांनी श्रीकृष्णाच्या अंतपुरात फेरफटका मारला तेव्हा त्यांना दिसले की कृष्ण कोणा राणीच्या तोंडून गोष्टी ऐकत बसला की तर दुसरीच्या मंचकावर झोपला. कोणाच्या प्रांगणात उभा तर कोणा राणीने दिलेला विडा खात रुक्मिणीच्या प्रासादात चामराने घातलेला वारा खात आहे. अशा प्रकारे सर्व ठिकाणी कृष्ण असलेला पाहून दुर्वासांना अतिशय आश्चर्य वाटले. मग ते रुक्मिणीच्या महालात तो जो श्रीकृष्ण दिसत होता तेथे गेले. त्याने कृष्णाला नमस्कार करून त्याचे स्तवन केले. त्यांच्या मनातील प्रश्न ओळखून श्रीकृष्ण म्हणाले, हे दुर्वास म्हणे, आपण तर भगवान शंकराचे अंश आहात. तेव्हा आपण सर्व जाणताच मी सर्वत्र असतो. मी सर्वांचा आत्मा मी एकच, परंतु प्रत्येकाला वेगवेगळा दिसतो. अशाच प्रकारे मी जर सर्व राण्यांजवळ एकाच वेळी वास्तव्य करत असेल तर त्यात आश्चर्य काही नाही. फक्त श्रीरामाच्या श्रीदासाच्या शापामुळे राधा मात्र मला पाहू शकत नाही. हे सगळे कृष्णाच्या तोंडून ऐकल्यावर दुर्वासही आपल्या पत्नीचा त्याग करून तप करण्यासाठी निघून गेले. अध्याय 55. श्रीकृष्णाच्या लीला. श्री नारायण म्हणाले, श्रीकृष्णाने पांडवांच्या राजसूय यज्ञामध्ये हस्तिनापुराला जायचे ठरले. तो बलराम आणि बरेच यादव हस्तिनापुराला गेले. तेथे कृष्णाला आनंदाने सर्व कौरव पांडवांशी कुंतीशी गप्पा मारल्या. मग भीमाकरवी जरासंघाचा वध त्यांनी घडवून आणला. नंतर पांडवाचा राजसूय यज्ञ सुरू झाला. तेथे आमंत्रणे दिल्याप्रमाणे सर्व देव ऋषीमुनी आले होते. श्रीकृष्णाला अग्रपूजेचा भान नाही असे सर्वांनी ठरवले. तेव्हा शिशुपाल आणि दंतवक्र कृष्णाची निंदा करू लागले. तेव्हा कृष्णाने त्यांच्याशी लढाई केली. मग भर सभेत त्यांचा वध केला. तेव्हा मरता मरता शिशुपालाने कृष्णाची स्तुती केली आणि आपल्या हातून घडलेल्या अपराधाबद्दल क्षमा मागितली. कृष्णाने त्याला आशीर्वाद दिला. तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटले. मग कृष्णाने पांडवांवर राजसूय यज्ञ पूर्ण करून घेतला. काही दिवसांनी कृष्णाने कौरव आणि पांडवांचे युद्ध लढवून आणले. या युद्धात भयंकर मोठ्या प्रमाणात हिंसा झाली. भूमीवरचा भार हलका झाला. एका गरीब ब्राह्मणीच्या पुत्रांना त्याने मृत्यूकडून परत आणून दिले. तेव्हा देवकीने कृष्णाला जन्मताच कंसाने मारलेले 6 मुलगे परत मागितले. श्रीकृष्णाने आपल्या 6 भावांना जिवंत परत आणले. सुदाम्याची दारिद्र्यता जाणून त्याने भक्तिभावाने दिलेल्या तांदळाच्या कण्या खाऊन सुदाम्याला निश्चल अशी राजलक्ष्मी दिली आणि सुदामा राजा झाला. पारिजात वृक्ष इंद्राचा अहंकार कृष्णाने इंद्राशी लढून हरण केला. त्याचबरोबर त्या पारिजाताच्या साह्याने त्याने सत्या हिचे वरत्न पूर्ण केले.
उद्धवाला त्याने आध्यात्मिक ज्ञानदान केले. तर महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनाला गीता ज्ञान सांगितले. कृपेचं सागर असलेल्या कृष्णाने संपूर्णपणे निष्कटक केलेले राज्य युधिष्ठिराच्या स्वाधीन केले. नंतर कृष्णाने 1,000,000 होम असलेला अत्यंत शुभ असा यज्ञ केला. त्या यज्ञात सर्व देवतांकरिता होम केले जातात, पूजा केली जाते. त्याचा पुत्र सांब याच्या कुष्ठाचा क्षय होण्यासाठी सूर्याचे पूजन उपासना करायला कृष्णाने सांगितले. त्याप्रमाणे त्याने केल्यावर सूर्य प्रसन्न झाला आणि सांबाला इच्छित गोष्टी दिल्या. भाग 56 अनिरुद्धाची कथा भाग 1. श्रीनारायण सांगू लागले. श्रीकृष्णाचा प्रद्युम्न हा मोठा बलवान होता. मायावतीच्या पोटी अनिरुद्ध नावाचा त्याचा पुत्र जन्मला. तो मोठा झाल्यावर आपल्या पित्याप्रमाणे पराक्रमी बनला. एकदा अनिरुद्ध चंदनाची उटी लावून शांतपणे एका मंचकावर झोपला असता त्याला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात त्याला एक बाग दिसली. त्या बागेत चांगले चांगले फुले दिसली. सुगंध सुटला. तेथेच त्याला एक तरुण स्त्री दिसली. ती अतिशय सुंदर होती. ती स्मित करीत होती. त्याने तिला स्वप्नात पाहता त्याचे चित्त उत्तेजित झाले. तो गोड आवाजात तिला म्हणाला, हे देवी, आपण देवलोकातील आहात की गंधर्व लोकातील? या उन्हात असलेले आपण कोण? आपण कोणाची स्त्री किंवा कोणाची कन्या? हे सुंदरी, आपण येथे कशासाठी आला? आपले सौंदर्य तर 3ही लोकांमध्ये अतुलनीय, त्यामुळे मुनीचे मन देखील मोहून जाईल. आपण मला ही सांगण्याची कृपा करावी. मी श्रीकृष्णाचा नातू आणि कामदेव प्रद्युम्नाचा पुत्र होय. त्या युवतीने लाजेने आपले मुख नेत्र हाताने झाकून घेतले. नजरेने पाहून ती म्हणाली, आपण कामदेवीचे पुत्र असून सध्याच्या वेळी कामातूर झालेला आहात. आपण त्रैलोक्यनाथ श्रीकृष्णाचे नातू आहात, तरी आपण मोठे संभावित आहात. आपण स्वतः जर सुयोग्य आहात आणि सुयोग्य अशा पुरुषाचे पुत्र आहात, तर आपण विवाह का करत नाही? वैवाहिक अशी जी पत्नी असते ती यज्ञपत्नी असते. पुण्यव्रती असते ती निश्चिल सुसाध्य धर्मशील नेहमी समवेत राहणारी असते. या उलट जी गुप्त पत्नी असते ती तर एक निश्चिल नसते. ती भय प्रीती दानामुळे साध्य होते. ती निमित्त मात्र असते, कधी नित्य नसते. वेदाने देखील ती वर्ष सांगितली आहे. सुशील सुंदर शांत स्वभाव असलेली धर्मपत्नी प्रशस्त मानलेली आहे. अशा पत्नीचा देखील पुत्र झाल्यानंतर त्याग करावा आणि तप करायला सांगावे. तसे न केले तर तपश्चर्या देखील निष्फळ ठरते. मी बाणाची कन्या उषा, बाणा भगवान शंकराचा सेवक असून 3ही लोकात विजयी होणारा तो भगवान शंकर जगाचा पती. स्त्री कधीच स्वतंत्र नसते. 3ही कालामध्ये ती पराधीन असते. त्यामुळे तत्काळ सत्कुलात जन्मलेल्या कन्येस तिचा पिताचे योग्य वराला कन्यादान करतो. कन्या स्वतः वराची याचना करीत नसते, असे सनातन धर्मात सांगितले. आपण सुयोग्य वर आहात, मी देखील सुयोग्य वधू आहे. तर हे प्रभू, जर आपण मला इच्छित असाल तर आपण माझा पिता वान शंकर किंवा पार्वती यांच्यापैकी कुणाची तरी प्रार्थना करा. तसे इतके बोलून ती सुंदरी त्याच्या स्वप्नातून दिसेनाशी झाली. त्याबरोबर अनिरुद्धाची झोप उडाली. जागे होता ते सगळे स्वप्न आहे असे त्याला कळले. त्यामुळे तो अतिशय दुःखी झाला, व्याकुळ झाला. तेव्हापासून त्याने जेवण खाण आणि झोप सोडून दिली. क्षणात तो बसे, क्षणात उठे. एका ठिकाणी काही तो थांब नसे, स्थिर नसे. इकडे बाणाची कन्या उषा, हिला देखील त्याच वेळी स्वप्न पडले. तिच्या स्वप्नात एक नव्या मेघासारखा श्यामल तरुण कोटी कामदेवाची कांती असलेला, मंद असणारा, अतिशय मनोहर रत्नजडित केवरो वल्लय अशा आभूषणांनी सजवलेला, कुंडलांच्या जोडीमुळे गंडस्थळ सुशोभित झालेला, सर्वांगावर चंदनाची उटी लावलेला, पितांबर नेसलेला, मालतीच्या फुलांची माळ गळ्यात घातलेला असा पुरुष दिसला. तो एका परेकावर झोपला. त्याचे दर्शन होताच तो उषेला फारच आनंद झाला. ती त्याच्या निकट जवळ आली. कामवाणाने तिचे हृदय अत्यंत सडपडत होते. ती स्वप्नातच त्याला म्हणाली, हे कामुक, आपण कोण आहात? आपले कल्याण असो. 8 प्रकारच्या विवाहामधील मानवांना सर्वात सुलभ असलेल्या गांधर्व विवाहाने आपण माझ्याशी विवाह करावा. माझ्यासारखी प्रिया मिळूनही जो पुरुष तिचा त्याग करतो त्याला शाप देऊन महालक्ष्मी देखील त्याचा त्याग करते. तिचे हे बोलणे ऐकून तो पुरुष म्हणाला, मी श्रीकृष्णाचा नातू कामदेवाचा अवतार असलेल्या प्रद्युम्नाचा पुत्र. हे कांते, त्या दोघांच्या अनुमतीखेरीज तुझे ग्रहण मी कसे करू शकेल? इतके बोलून तो पुरुष उशेला दिसेनासा झाला. तेव्हापासून तिची झोप उडाली. ती जेवेनाशी झाली. क्षणात असे तर क्षणात ऋषे, कधी तिला उत्साह येई तर कधी ती दुःखी होई. अशीच एकदा ती रडत असताना तिच्या सख्यांमधील चित्ररेखा नावाची सखी उपशाला म्हणाली, हे सुयोगिनी, तू का रडत आहे? हे मला खरे खरे सांग. त्या उष्णेने
रडत रडत रडायचे कारण सांगितले. ते समजता चित्रसेना तिला म्हणाली, हे कल्याणी भागावर ये. अशा जो पुरुष आहे हे सती आपल्या नगरात साक्षात शिव आणि पार्वती राहत असतात. त्यांच्या केवळ स्मरणाने सर्व प्रकारचे अरिष्टे दूर होतात. शिव म्हणजे कल्याण मांगल्याचे आदर्श, म्हणूनच त्यांच्या कृपेने सर्वांचे कल्याण होते. दुर्गा म्हणजे दुःखे, म्हणून सर्व दुर्गांचा नाश करते ती दुर्गा. तिचे स्मरण केल्याने सर्व दुर्गांचा नाश झाल्यामुळे आपल्याला सर्वत्र मंगल मिळते. चित्रलेखेचे हे बोलणे ऐकून ती उषा आणखीनच जोरात रडू लागली. मान देखील ते हे पाहून अतिशय दुःखी झाल्यामुळे मूर्छित झाला. उषेची ही दशा पाहून शंकर, पार्वती, कार्तिक, गणपती सगळेजण हसू लागले. गणपती म्हणाला, जो दुसऱ्यांना नेहमी दुःख देतो तो दंभाने मोहित झाल्यामुळे जास्त दुःखाचा वाटेकरी होतो. शंकर आणि पार्वती यांची क्रीडा पाहून उषा काममोहित झाली होती. हे पाहून दुर्गेने मात्र तिला दुर्लभ वर दिला. त्याप्रमाणे तिला योग्य वेळी स्वप्नात एक उत्तम पुरुष दिसला. त्याला पाहून त्याच्या प्राप्तीची इच्छा तिला झाली, परंतु धर्माच्या भीतीने तो त्या इच्छेपासून दूर राहत होती. कोणतीही चांगली सज्जन स्त्री कितीही उत्तम पुरुष दिसला तरी विचलित होत नाही. ती जर तसे करील तर तिची झोप, आहार, बांधव, घर आणि लज्जा तिच्यापासून दूर जाते. मात्र तो जो शूर असेल, त्याला भजणारी, त्याला इच्छिणारी स्त्री कितीही नीच असली तरी तिला सर्व काही प्राप्त होते. ती धार्मिकच समजली जाते. म्हणून अशा स्त्रीचे रक्षण सर्व प्रयत्नांनी तर पुरुषांनी करायचे. स्त्रियांचे हृदय हे वस्ताऱ्याच्या धारेसारखे तीक्ष्ण असते, पण त्यांचे बोलणे मात्र अत्यंत मधुर असते. म्हणून त्यांचे मन मोठमोठे ज्ञानी पुरुष देखील जाणू शकत नाही. आता हाच सर्वात उत्तम उपाय आहे की चित्रलेखेला ताबडतोब द्वारकेस पाठवावे. चित्रलेखेने कसेही करून अनिरुद्धाला उभे येथे घेऊन यावे. गणपतीचे बोलणे ऐकून महादेव म्हणाले, हे गणेशा, बाणाला हे समजणार नाही असे तू कर. गणपतीने तसे विचार चित्रलेखेच्या बुद्धीला स्फुरतील असे केले. त्याप्रमाणे चित्रलेखेने उषेची संमती घेतली. ती द्वारकेस गेली. द्वारकेजवळ पोहोचल्यानंतर तिने आपल्या लीलेने द्वारकेत गुप्तपणे प्रवेश केला. त्यावेळी अनिरुद्ध झोपलेला होता. आपल्या योगबलाने तिने त्याला उचलले, रथात घातले, पळवून नेले. एका मुहूर्तातच ती शोणितपुरात म्हणजे मानाच्या नगरात जाऊन पोचली. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात अनिरुद्धाची कथा भाग 2 आपण बघूया. श्रीहरे नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणः स्मृतं उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.